आता माझ्या जवळ असलेल्या ज्या 2 बहिणी आहेत त्या सर्वोत्तम आहेत. तर त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय आणि वेगळा विषय मांडायला मिळतोय त्याचा आनंद आहे. आणि तुमच्यासारखी पाठराखीण निर्माती म्हणून लाभल्यानंतर मालिका आणि त्याचं सगळं सुरळीत होईल यात काहीच शंका नाही. बरं, दिग्दर्शकांचंही नाव विघ्नेश आहे, त्यामुळे कुठेही विघ्न येणार नाही, त्यामुळे तेही छान ती गेली आता त्याच्यामुळे मला प्राजक्ताला विचारायचं, प्राजक्ता, प्रवाहाबरोबरची ही तुझी पहिलीच मालिका, काय मनामध्ये भावना आहेत आता, कसं वाटतं तुला? खूप छान वाटतंय आणि खरं तर मी असं म्हणते की आम्ही बोलण्यापेक्षा आमचं कामच जास्त बोलेल. आणि मला सगळ्यात पहिल्यांदा थँक्यू सो मच म्हणायचं आहे स्टार प्रवाहाचे, सोहम प्रोडक्शनचे, की आम्हा सगळ्या कलाकारांवर इतकी मोठी जबाबदारी आणि विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच सगळ्याच कलाकारांकडून. आणि प्रोमोला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे, सगळ्यांचे छान छान लाईक्स कमेंट्स येत आहेत. 2 बहिणींची ही गोष्ट आहे, खूप वेगळी गोष्ट आहे, खूप वेगळी स्टोरी आहे. आणि जे काही प्रोमोज आता आउट झाले ते बघून तर असं वाटतं की डेफिनेटली ही स्टोरी सगळ्यांना आवडणारच आहे. आणि खूप छान बॉन्डिंग आहे आमच्या दोघींमध्ये. जास्त काही बोलणार नाही कारण अगदी काही दिवसांवरच मालिका येऊ घातलेली आहे आणि 1 जूनपासून 9 वाजता सगळ्यांच्या भेटीला आम्ही येतो आहे. तर रसिका मायबाप प्रेक्षकांचे आशीर्वाद आणि प्रेम पाहिजे एवढंच म्हणेन. थँक्यू. आणि खास करून सुचित्राताईला थँक्यू म्हणेन की तिचा कायम सपोर्ट, जसं तू आत्ता म्हणालास की ती आमची खऱ्या अर्थानं पाठराखीण आहे. आणि नवीन एक सोहम, त्याचा पण खूप सपोर्ट असतो मग सगळ्यांना. आणि म्हणून आम्ही खूप छान पद्धतीने खूप पॉझिटिव्ह वातावरणात काम करू शकतोय. त्यामुळे आता तुम्हा सगळ्यांसमोर एक वेगळी स्टोरी घेऊन येतोय, तर नक्की आशीर्वाद आणि प्रेम असू द्या. 1 जूनपासून रात्री 9 वाजता आपल्या स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू होते पाठराखीण. तुमच्या सगळ्या टीमला मनपूर्वक शुभेच्छा. आणि पाठराखीण ती TRP राखीण सुद्धा होत राहो यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आपण स्थानापन्न व्हावं ही विनंती. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.